नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र भरती या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 विशेष आणि पेपर 2 विशेष सामाजिक शास्त्र प्रश्नसंच तुमच्यासाठी मी इथे घेऊन आलेलो आहे. तर हा जो काही प्रश्नसंच आहे तो 2016च्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांचा संच आहे. यामध्ये एकूण 60 प्रश्न आहेत आणि ही एक प्रकारची मॉक टेस्ट आहे. यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळणार नाही, तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांची सोडवणूक हे स्वतःहून करायची आहे. असं तुम्ही समजू शकता की ही तुमची एक टेस्ट आहे किंवा परीक्षा आहे आणि यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क मिळवायचे आहेत. तर जसं इथं लिहिलंय, ट्राय टू सॉल्व्ह ऑल क्वेश्चन्स, तर सर्व प्रश्नांची बरोबर उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. चला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न, सूर्यमालेमध्ये लघुग्रह खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहेत? पृथ्वी व मंगळ, मंगळ व गुरु, गुरु व शनी, पृथ्वी व शुक्र. मंगळ व गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान. खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता? बुध, शुक्र, पृथ्वी, शनी. बरोबर उत्तर आहे शनी हा बहिर्ग्रह आहे. विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस डॅश स्वरूपाचा असतो? प्रतिरोध, आरोह किंवा अभिसरण, आवर्त, प्रत्यावर्त. विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस हा आरोह किंवा अभिसरण स्वरूपाचा असतो. चंद्र पूर्णपणे झाकला जातो त्या स्थितीला ग्रहणाचा प्रकार म्हणतात? खग्रास चंद्रग्रहण, खंडग्रास चंद्रग्रहण, कंकणाकृती चंद्रग्रहण. यापैकी नाही. चंद्र पूर्णपणे झाकला जातो त्या स्थितीला खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास काय म्हणतात? उपसागर, सामुद्रधुनी, आखात, खाडी. योग्य उत्तर कोणतं? आखात. किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग डॅश? खंडांत उतार, भूखंड मंच, सागरी मैदान, सागरी डोह. किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग भूखंड मंच. जगातील सर्वात खोल गर्ता? ॲल्युशियन, कुरिल, पोर्टारिका, मरियाना. उत्तर मरियाना. जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड? ऑस्ट्रेलिया, आफ्रिका खंड, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका. योग्य उत्तर आफ्रिका खंड. डॅश हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे? न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, हॉलिवूड, सॅन फ्रान्सिस्को. हॉलिवूड. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये डॅश व डॅश खनिजे आढळतात? सिलिका व मॅग्नेशियम, सिलिका व ॲल्युमिनियम, निकेल व लोह, लोह व मॅग्नेशियम. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये मिळणारी खनिजे लोह व मॅग्नेशियम. अग्निज खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो? सर्पेंटाईन, संगमरवर, स्लेट, क्वार्ट्झाइट. उत्तर आहे सर्पेंटाईन. चीनमध्ये लोएसचे मैदान हे डॅशच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेले आहे? कलहारी, आटाकामा, थर, गोबी. चीनमध्ये लोएसचे मैदान हे डॅशच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेले आहे? गोबीच्या वाळवंटातून. ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती? नेमाई, डार्लिंग, थॉम्सन, फ्लिंडर्स.
बरोबर उत्तर आहे डार्लिंग. ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी डार्लिंग. गॅट या जागतिक संघटनेची स्थापना डॅश या दिवशी झाली. 1946, 1947, 48, 49. गॅटची स्थापना 1948 मध्ये झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना डॅश या दिवशी झाली. 1 मे 1960, 1 मे 1961, 1 मे 1958, 1 मे 1959. बरोबर उत्तर 1 मे 1960. कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या शेती प्रकारास डॅश म्हणतात. बागायती शेती, सखोल शेती, विस्तृत शेती, फलोत्पादन शेती. योग्य उत्तर सखोल शेती. दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता? कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली. उत्तर आहे सिंधुदुर्ग. दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा सिंधुदुर्ग. बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय म्हणतात? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक की चतुर्थक? बरोबर उत्तर चतुर्थक. बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या ज्या व्यवसाय आहेत त्यांना चतुर्थक व्यवसाय म्हणतात. महाराष्ट्रातील डॅश हा अति द्रुतगती एकमेव महामार्ग आहे. मुंबई पुणे, मुंबई नागपूर, मुंबई कोल्हापूर, मुंबई अमरावती. अति द्रुतगती एकमेव महामार्ग मुंबई पुणे. तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग पश्चिम हिमालय, मध्य हिमालय, पूर्व हिमालय, वायव्य हिमालय. तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग पूर्व हिमालय. पंजाबचा राज्यपक्षी पोपट, बाज किंवा गरुड, कबूतर, कावळा. पंजाबचा राज्यपक्षी बाज म्हणजेच गरुड. अंबाला हे शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर असल्याने त्यास डॅश शहर म्हणतात. औद्योगिक, धार्मिक, पर्यटन, विज्ञान. अंबाला. अंबाला हे शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर असल्याने त्यास विज्ञान शहर म्हणतात. उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग सातपुडा, सह्याद्री, विंध्य की अरवली? बरोबर उत्तर विंध्य. उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी जी पर्वतरांग आहे ती विंध्य रांग आहे. रेषालेख व स्तंभालेख हे डॅश आहे. एकमितीय आकृती, द्विमितीय आकृती, त्रिमितीय आकृती, वितरणात्मक आकृती. बरोबर उत्तर एकमितीय आकृती. अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर माउंट मॅकिंगले, माउंट मिचेल, माउंट अकनकाग्वा, माउंट एल्ब्रुस. अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर माउंट अकनकाग्वा. ठीक आहे. टांझानियामधील मृत ज्वालामुखी फुजियामा, माउंट किलिमांजरो, काटमाई, व्हिस्युव्हियस. बरोबर उत्तर माउंट किलिमांजरो. हा टांझानिया जो की आफ्रिका खंडामध्ये आहे तेथील मृत ज्वालामुखी आहे. खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? मानसरोवर, वूलर सरोवर, दाल सरोवर, सांबर सरोवर. उत्तर आहे सांबर सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर नाही. कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि डॅशला जोडतो. नोव्हा स्कोटिया, मॉन्ट्रियाल, ओटावा, व्हॅन्कुव्हर. तर बरोबर उत्तर आहे नोव्हा स्कोटिया. डॅश हा सर्वात मोठा महासागर आहे. हिंदी, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक. बरोबर उत्तर आहे
पॅसिफिक हा सर्वात मोठा महासागर आहे. तोरणा किल्ला डॅश खोऱ्यात आहे. कानद, जावळी, रायरी, मावळ. तोरणा किल्ला कानद खोऱ्यात आहे. शिवराय औरंगजेबाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा डॅशवा वाढदिवस होता. 40वा, 50वा, 60वा, 51वा. तर उत्तर आहे 50वा. ज्या काळात इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास डॅश काळ म्हणतात. ऐतिहासिक, प्राचीन, प्रागैतिहासिक, मध्ययुगीन. बरोबर उत्तर आहे प्रागैतिहासिक. कर्ब 14 कालमापन पद्धती डॅश या शास्त्रज्ञाने शोधली. चार्ल्स डार्विन, विलार्ड लिबी, ख्रिश्चन थॉम्सन, शॅम्पोलियन. तर बरोबर उत्तर विलार्ड लिबी याने कर्ब 14 ही कालमापन पद्धती शोधली. अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरी गाथा हे ग्रंथ डॅश काळातील होत. मौर्य, गुप्त, कुशाण, वर्धन. कोणत्या काळातील आहेत? गुप्त काळातील. खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा. गाथा सप्तशती हर्षवर्धन, रत्नावली हल, बुद्धचरित्र अश्वघोष, स्वप्न वासवदत्त कालिदास. तर इथं बरोबर जोडी ओळखायची आहे. बरोबर जोडी आहे बुद्धचरित्र अश्वघोष. चौसाच्या लढाईनंतर डॅशने शेरशाह हे नाव धारण केले. बाबर, हुमायून, शेर खान, अकबर. चौसाच्या लढाईनंतर कोणे शेरशाह हे नाव धारण केले? शेर खानने. सोन्याचे नाणे मोहर तर तांब्याचे नाणे बरोबर रुपया, दाम, टंका, दिनार. काय उत्तर येईल? दाम. म्हणजे सोन्याचे नाणे याला मोहर म्हणत तर तांब्याच्या नाण्याला दाम. लोकमान्य टिळकांनी डॅश सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग, भक्तियोग. बरोबर उत्तर कर्मयोग. खालील घटना योग्य कालानुक्रमे लावा. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, मुस्लिम लीगची स्थापना, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, लखनौ करार. तर आपल्याला या घटना योग्य कालानुक्रमे लावायच्या आहेत. तर त्याचा बरोबर योग्य असा घटनाक्रम पहा. मुस्लिम लीगची स्थापना सर्वप्रथम झाली 1906 मध्ये. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा त्यांच्या नंतर झाला 1909 मध्ये. लखनौ करार मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याच्या नंतर झालेला आहे 1916 मध्ये. आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा हा 1919 मध्ये अंमलात आला किंवा झाला. प्राचीन काळी अरब डॅश होते. निसर्गपूजक, चिन्हपूजक, व्यक्तिपूजक, प्राणीपूजक. प्राचीन काळी अरब हे निसर्गपूजक होते. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ ही शासन व्यवस्थेची क्षेत्रे स्वतंत्र हवीत त्या योगे समाजात स्वातंत्र्य, समता, जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल हा डॅश सिद्धांत आहे. सत्ता विभाजनाचा, स्वातंत्र्याचा, समानतेचा, हुकुमशाहीचा. योग्य उत्तर स्वातंत्र्याचा सिद्धांत होय. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. श्रीलंका ब्रिटिश वसाहत, इंडो चायना फ्रेंच वसाहत, इंडोनेशिया डच वसाहत, म्यानमार पोर्तुगीज वसाहत. तर इथे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर ती चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4 म्यानमार पोर्तुगीज वसाहत. उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते? रशिया, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया. उगवत्या सूर्याचा देश
जपान. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश यांनी केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. हुतात्मा स्मारक हे डॅश येथे आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर. बरोबर उत्तर मुंबई. यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक डॅश आहेत. हरिभाऊ आपटे, वामन मल्हार जोशी, वि. स. खांडेकर, बाबा पद्मनजी. तर बरोबर उत्तर आहे बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी लिहिली. विल्यम फ्रिट्झगिन या डॅश या संशोधकाने चलचित्र करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला. ब्रिटिश, जर्मन, फ्रेंच, डच. तर उत्तर आहे ब्रिटिश. विल्यम फ्रिट्झगिन हे ब्रिटिश व्यक्ती होत ज्यांनी चलचित्र करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला. गुजरातमधील विजयानिमित्त फत्तेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा डॅशने बांधला. औरंगजेब, अकबर, शाहजहान, कुतुबुद्दीन ऐबक. बरोबर उत्तर अकबर. पाम्पई हे डॅश संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. रोमन, ग्रीक, सुमेरियन, सिंधू. बरोबर उत्तर आहे रोमन. पंचायत राजचा डॅश हा पायाभूत घटक आहे. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायत. बरोबर उत्तर ग्रामपंचायत. मित्रांनो, तुम्ही जे हे प्रश्न सोडवत आहात ते 2016च्या परीक्षेतील आहेत आणि यामधील बरेच असे प्रश्न आहेत जे की खूपच इझी आहेत आणि इझी वाटतात, परंतु बदलत्या परीक्षेच्या स्वरूपानुसार आपण याला इझिली घेऊ शकत नाही. म्हणजेच आजच्या घडीला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातीलच याची शाश्वती देता येत नाही. म्हणून तुम्ही याचा सखोल अभ्यास कराल हीच अपेक्षा. डॅश ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती असते. स्थायी समिती, वित्त समिती, शिक्षण समिती, कृषी समिती. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, येथे थोडी चूक झालेली आहे. याचं ॲक्च्युअल उत्तर आहे बरोबर स्थायी समिती. तर जिल्हा परिषदेची जी सर्वात महत्त्वाची समिती असते ती स्थायी समिती असते. लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या डॅश इतकी असते. 545, 560, 550, 552. तर उत्तर आहे 550. पंचायती राज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता? राज्य कारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा. राज्याच्या कारभारात सुसूत्रता यावी. लोकांना लोकशाहीचे शिक्षण मिळावे. मार्गदर्शक तत्वांची योग्य ती कार्यवाही व्हावी. याचं योग्य उत्तर कोणतं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राज्य कारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय डॅश येथे आहे. हेग, पॅरिस, लंडन, न्यूयॉर्क. तर उत्तर आहे हेग. 1954 साली पंचशील तत्वे डॅश यांनी मांडली. सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. पुढचा प्रश्न आहे आपल्या सर्वांसाठी, प्रतिष्ठा आणि न्याय हे डॅश घोषवाक्य आहे. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा, भारतीय संविधानाचा सरनामा, मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामा, माहितीचा अधिकार. तर आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामाचे घोषवाक्य आहे.
1915 मध्ये इंग्लंडच्या राजाला राज्याच्या हक्कांवरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला. हा करार डॅश या नावाने प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्याचा जाहीरनामा, बिल ऑफ राईट्स, मॅग्ना कार्टा, मूलभूत अधिकार. तर उत्तर आहे मॅग्ना कार्टा. यामध्ये मित्रांनो 1915 हे वर्ष आठवणीत ठेवा. पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही? चीन, इजिप्त, क्युबा, कतार. तर उत्तर आहे कतार. तर मित्रांनो येथे एकूण 60 प्रश्न पूर्ण होतात. अपेक्षा आहे हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच. ही टेस्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला इथेच थांबूया.